ऐका नेटकऱ्यांनो ऐका सांगते खरी गोष्ट, ऐका हो ऐका नेटकऱ्यांनो ऐका सांगते खरी गोष्ट. निवडणुकीच्या बाजारात लोकशाही झाली कोंडीत. हात जोडती पुढे येती म्हणती आम्ही सारे तुमचे, मत मिळता सारे विसरती रस्ते पाणी दुःख सगळे. डीजे वाजे झेंडे फडफड घोषणा मोठ्या मोठ्या, काम विचारताच म्हणती पुढच्या वेळी बघू आता. जाती धर्माच्या भिंती उभी माणूस माणसाला दूर, सत्तेच्या खेळात हरवला गावचा खरा सूर. सत्तेच्या खेळात हरवला गावचा खरा सूर. शेतकरी शेतात राबतो घाम गाळतो रात्रंदिवस, आणि त्याच्याच नावावर नेते बसती मखमली गादीवर खास. त्याच्याच नावावर नेते बसती मखमली गादीवर खास. ऐका हो ऐका मतदारांनो ऐका शेवटची ही अख, तमाशाला नका बोलू प्रश्न विचारा लाख. तमाशाला नका बोलू प्रश्न विचारा लाख. सन्माननीय व्यासपीठ, खरंच आज विषय खूप छान दिलेला आहे. भारतीय निवडणुका म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा. हा विषय केवळ फक्त एक राजकारणापुरताच मर्यादित नाही, तर तो आपल्या भारतीय लोकशाहीच्या आरशात दिसणारा चेहरा आहे. हा विषय वरून कीर्तन आणि आतून तमाशा, भारतीय निवडणुका म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशा, विषय हा वरून जरी विनोदी वाटला तरी पण त्याचं वास्तव फारच गंभीर आहे. आपण भारतीय निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव म्हणतो, पण हा प्रश्न पडतो, खरंच हा लोकशाहीचा उत्सव आहे की फक्त आणि फक्त दिखावाच? कारण निवडणूक येताच सगळीकडे घोषणाबाजी चालू होते. देश बदलणार, शेतकऱ्यांचा आवाज, गरिबांचा कैवारी, युवकांचं भविष्य वगैरे वगैरे. असं वाटतं कोणत्या तरी मंदिरात गोड कीर्तन चालू आहे की काय. शब्द गोड, सूर मधुर आणि आश्वासनं मात्र स्वर्ग समान. नेत्यांचं हे कीर्तन फक्त आणि फक्त मुखात बरं का, त्यांच्या कृतीत सुद्धा नाही आणि मनात सुद्धा नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की असं वाटतं ही नेते मंडळी फक्त मतदानापूर्वीच आपल्या दरवाजातून हात जोडून उभे असतात आणि मतदान होताच चार हात लांब पडतात. एक निवडणूक म्हणजे, भारतीय निवडणूक म्हणजे एक प्रकारची जत्रा वाटते. कारण सगळीकडे बॅनर, पोस्टर, फटाके, डीजे, गाणी, गाड्यांचे ताफे, कधी भाषेच्या नावावर, कधी भीतीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर, तर कधी जातीच्या नावावर. इथे नेते मंडळी कमी आणि कलाकार जादा दिसतात. भाषणं कमी आणि संवादबाजी जादा वाटते. एकमेकांच्यावर चिखलफेक, व्यक्तिगत टीका, खोटे आरोप, सोशल मीडियावर तर अफवांचे महापूरच. हा सर्व तमाशा पाहिला की वाटतं ही निवडणूक आहे की रियालिटी शो. मतदाराला देखील असं वाटत असेल आपण देशाचं भविष्य बदलतोय की एखाद्या ब्रँडला लाईक करतोय. पूर्वी बघा ना, एखादा उमेदवार असेल तर त्याचं आपण चारित्र्य, काम आणि त्याचे विचार पाहत होतो. पण आता नाही, आता ट्रेंड, चेहरा आणि घोषणा पाहिली जाते. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये सर्वसामान्य माणूस हा प्रेक्षकच राहतो. शेतकऱ्यांची आत्महत्या होते, युवक बेरोजगार होतो, आरोग्यसेवा कोलमडते, शिक्षण महाग होतं, महागाई वाढतच राहते. पण ह्यांच्या मंचावर मात्र घोषणांची आतषबाजीच होत राहते. गाव फोडा, लोक भांडवा, मतं गोळा करा. ही निवडणूक आहे की तमाशा मंडळ हेच समजत नाही. शेतकरी तिथे शेतात राबतो, रडतो, पाणी नाही, भाव नाही, कर्ज वाटतंय, आणि ह्यांच्या मंचावर भाषणांची पेरणी चालूच राहते. गावात दवाखाना नाही, शाळेत शिक्षक नाही, रस्त्यावर चिखल, आणि नेत्यांच्या गाडीखाली मात्र लाल गालीच्या. हे सगळं होतं हे आपल्यामुळे. हो, आपल्यामुळेच. कारण आपण टाळ्या वाजवतो म्हणून ते तमाशा करतात. आपण प्रश्न विचारत नाही म्हणून ते उत्तर देत नाहीत. आपण खरंच गरज आहे आता सध्या की आपण जातीचं कार्ड नाही तर कामाचं कार्ड पाण्याची, माझा माणूस नाही तर कामाचा माणूस पाण्याची, दारू नाही तर विचार घ्यायची. निवडणूक म्हणजे एक प्रकारचा सण आहे, सण. पण तो कशाचा? तर तो विवेकाचा सण असायला हवा, बुद्धीचा सण असायला हवा, भीतीचा नाही. निवडणूक म्हणजे देवपूजा नाही हो, ते एक सौदा आहे, सौदा. आपलं मत आणि त्यांची जबाबदारी. ज्या वेळेला आपण ह्या नेते मंडळांच्या कीर्तनात गुंग राहू, त्यांच्या तमाशाला दाद देत राहू, तोपर्यंत हे फक्त बदल भाषणात राहतील, कृतीत कुठेही दिसणार नाही. त्यामुळे खरी गरज आहे गाव जागं राहण्याची. ज्याला गाव जागं होईल, प्रश्न विचारेल, त्यांच्या चुकीला नकार देईल, त्याच वेळेला सगळ्या गोष्टीत बदल होईल. जाता जाता एवढंच सांगेन, मत मागताना हात जोडती देवासारखी आपण दिसती, आणि मत मिळताच पाठ फिरवती, कोठेनाच दिसेना ती. मत मिळताच पाठ फिरवती, कोठेनाच दिसेना ती. तोंडात कीर्तन गोड गोड, तोंडात कीर्तन गोड गोड.
मंचावर मोठी भाषा, मनात मात्र गणित सारं, बाहेर निव्वळ तमाशा, बाहेर निव्वळ तमाशा. कीर्तन खरं कृतीत यावं, कीर्तन खरंच कृतीत यावं, तमाशाला लागो ब्रेक, तमाशाला लागो ब्रेक. जागा होईल गाव जरासा, बदलेल देश एक, जागा होईल गाव जरासा, बदलेल देश एक. अहो, ही निवडणूक आहे, ही लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी मिळवून दिलेलं राज्य, हा आपला हक्क आहे, तो आपण बजावला पाहिजे. निवडणूक म्हणजे फक्त मतदानापुरतीच मर्यादित नसते, तर ती सगळ्या गोष्टींचा प्रश्न देण्याची हिंमत देते, उत्तर देण्याची देखील जबाबदारी मागते आणि सृजक नागरिकत्व देखील मागते. त्यामुळे ह्या गोष्टी सगळीकडे सगळ्या प्रकारे आपण थांबवल्या पाहिजेत. आपण या सगळ्या गोष्टीला ब्रेक दिला पाहिजे, तरच सगळीकडे सुविधा होतील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आपण जागं राहिलं पाहिजे आणि खरी गरज आहे ती नेत्यांनी ढोंग सोडण्याची आणि आपण देखील त्यांच्यावरचा आंधळा विश्वास सोडण्याची. तरच आपला देश खऱ्या अर्थाने समृद्ध होईल असं मला वाटतं. ज्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीला आपण नेते मंडळी जितके जबाबदार आहेत तितकेच आपण देखील जबाबदार आहोत. म्हणून मला असं वाटतं ही जे काय कीर्तन आहे, नेत्यांचं जे काय कीर्तन आहे ते कृती देण्यासाठी त्यांच्या ह्या तमाशाला ब्रेक द्यायला पाहिजे, तमाशा कुठेतरी थांबवला पाहिजे. तरच आपली ही लोकशाही खऱ्या अर्थाने जिंकेल आणि खऱ्या अर्थानेच जिंकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.